यावेळी एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल रात्री तब्बल पाऊण तास बैठक झाली। दोन्ही नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल जवळपास पाऊण तास चर्चा झाली। रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावरती दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं कळतंय। या बैठकीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर चर्चा, त्याचसोबत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावांची यादी जवळपास निश्चित झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नावं जाहीर करण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयालाच डासांनी विळखा घातल्यामुळे सुरक्षा रक्षकांना डेंग्यू आणि मलेरियानं ग्रासलंय। अखेर पालिकेच्या कीटकनाशक विभागानं फवारणी करून सारवासारव केल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयात 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांच्या जुन्या बायोमेट्रिक प्रणालीऐवजी नवीन फेशियल बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी लावावी लागणार आहे। नवीन हजेरी प्रणालीसाठी 69,977 कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे। लोकलच्या 3ही मार्गांवरती उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे प्रवाशांना या दिवशी नेहमीप्रमाणे त्रासाला सामोरं जावं लागणार आहे। मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे। अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे। 137 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीनं 2 कंपन्यांची निगडीत 19 ठिकाणी छापेमारी केली। या छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी 3,40,00,000 मूल्याचे सोन्याचे बार जप्त केलेत। बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध संधींचं दालन मुंबई विद्यापीठात खुलं करण्यात येणार आहे। त्यासाठी दुहेरी पदवी, सहपदवी आणि द्विनिक पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेनं मंजुरी दिली आहे। नव्या वर्षात जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार असून त्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण जेतल्या अध्यापकांना दिलं जाते। त्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातोय। माथेरानमध्ये वाहतुकीसाठी 460 घोडे आणि मालवाहतुकीसाठी 300 ते 350 घोडे सेवेत आहेत। घोड्यांची संख्या वाढल्यामुळे 3 टन लीद जमा होत असते आणि त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नसल्यामुळे इथलं वातावरण धोक्यात आलंय। आरोग्य विभागाकडनं सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधी नमुने NABL मानांकन असलेल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवली जातात। तोपर्यंत औषधी क्वारंटाईन केली जातात। मात्र मराठवाड्यात NABL मानांकन असलेल्या लॅबच नसल्यामुळे मुंबईसोबतच अन्य राज्यातील लॅबवरती विसंबून राहावं लागतंय। राज्यातील बाजारात मक्याची लोकल, लाल, हायब्रिड, पिवळी अशी वाणांची आवक झाली। जवळपास 53,000 क्विंटलची आवक झाली, तर मक्याला क्विंटल मागे कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 3,500 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळालाय। सोलापूर बाजारात लाल कांद्याची 1000 तर नाशिक जिल्ह्यामध्ये 55,000 आणि अहमदनगर बाजारात 35,000 क्विंटलची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 2400 रुपयांपासून ते सरासरी 6,000 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय। पुण्यामध्ये गेल्या 6 वर्षात घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ झाली आहे। याचवेळी गृहप्रकल्पांसाठी वाकड भागाला सर्वाधिक पसंती मिळते। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली। बाजारात सोयाबीनची 61,108 क्विंटल इतकी आवक झाली। या सोयाबीनला 3,975 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। पुणे महानगरपालिकेच्या पादचारी दिनानिमित्तानं लक्ष्मी रस्त्यानं 1 दिवस वाहनांपासून मोकळा श्वास घेतल्यानंतर रस्त्यावरती पुन्हा वाहनांच्या रांगा लागल्यात। पादचारी दिनाचे सोपस्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पदपथांचा ताबा विक्रेत्यांनी घेतल्याचं दिसून आलं। एक महत्त्वाची बातमी बघूया। दादर पूर्वेतील हनुमान मंदिराला आलेल्या रेल्वेच्या नोटिशीवरनं उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला। रेल्वेतील हमालांनी बांधलेलं हे हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याला पाडण्यासाठी रेल्वेनं नोटीस पाठवली आहे। मग कुठे भाजपचं हिंदुत्व, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। ही सुद्धा मोठी बातमी आहे। गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत,
की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय, तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे. मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला, 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या. तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराचा मुस्लिम समाजानं सुद्धा निषेध केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरामध्ये जाहीर निषेधाचे फलक लावण्यात आलेत. भडगावमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेकडून पाचोरा प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रुजू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कुर्ला बस अपघाताच्या निषेधार्थ भीम आर्मीकडून कुर्ला बेस्ट आगारात आंदोलन करण्यात आलं. या घटनेसाठी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. भुसावळमध्ये संविधान आर्मीकडून ईव्हीएमची प्रेतयात्रा काढण्यात आली. यावेळी ईव्हीएमची होळी करत बॅलेट पेपरवरतीच मतदान घेण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. चिपळूणमध्ये महाविकास आघाडीकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. बौद्ध समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्यात. ऑल इंडिया सुन्नी जमियत उल इस्लामच्या वतीनं निदर्शनं करत निषेध करण्यात आला. शहापुरात सकल हिंदू समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झालाय. शिक्षक साजिद अली हत्या प्रकरणामध्ये बीडच्या विशेष मोका न्यायालयानं 12 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2019 मध्ये साजिद अली यांची हत्या करण्यात आली होती. परभणीमध्ये पुन्हा एकदा अफवा पसरल्यामुळे बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका, काही वाटल्यास पोलिसांशी संपर्क करा असं आवाहन पोलिसांनी केलं. परभणी घटनेच्या निषेधार्थ सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं कोपर गावात निषेध मोर्चा काढण्यात आला. या घटनेतील आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. परभणी घटनेतील आरोपींवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. परभणी घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यामध्ये समतेचं निळं वादळ या संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. घटनेतील आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. जळगावच्या 40 गावात आंबेडकरी अनुयायांकडून तहसीलदारांसोबतच पोलिसांना निवेदन दिलं गेलं. परभणीतील घटनेच्या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये भीमसैनिकांकडून शांतता रॅली काढण्यात आली. यावेळी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येत परभणीतील घटनेचा निषेध केला. परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या बिलोलीमध्ये विविध संघटनांकडून बंद पाळण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. खेड तालुक्यातील शेलगाव दत्तवाडी येथील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होतोय. विठुनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या साथीत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेचं आयोजन करण्यात आलंय. या सप्ताह सोहळ्याला वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. रिलायन्स फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं लहान मुलांचं संगोपन आणि शिक्षण व्यापक करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रायते येथे 24 अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळांचं उद्घाटन करण्यात आलं. रेशन दुकानांमार्फत शिधाधारकांना मागील 8 महिन्यांपासून शासनानं साखर दिलेली नाही. लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेसाठी शासनाकडे निधी नाही का असा सवाल उपस्थित होतोय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवरती अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या सहाय्यानं घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं दिली.